नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर आता आहे सकाळचे वेळ. सकाळचे वाजले 9:30, 10 वाजले 10. तर आंघोळ्या वगैरे झाल्या, सगळी कामं आवरली. तर तुझ्या काहीतरी करते. काय करतेस? काय आहे तो? अच्छा, हा. आणि मग धुवायला टाका त्याला. तुझ्याचे पप्पा गेलेत आंघोळीला. हे घ्या, दाखव बघू दे. मी तुम्हाला दाखवते. तुझ्या काहीतरी टाकून दे. कुठ बाजू दिसते तरी का? दिसत नाहीये बरोबर. ना कुठे आहे? पण त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामध्ये मकरी नाही आहे. मकरी नाही आहे ना. आमचं आहे ना. ऊन घेतोय. ऊन आहे ना आज. पोळ्या असं झाला आहे, पण तो काही दिसत नाही आहे मोबाईलमध्ये ना. मला काय शूटमध्ये नाही दिसत. बघ मला किती सारे दर्शन दिले. बघा ते सगळे आणि ते मी खाणार आहे. इथे ठेवले कपडे धुवायला. भरली वाटतं. अरे पाणी गेला. बंद केला. पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये. डेटॉल टाकायचं थोडं. इथे ऋतुजाचे पप्पा आंघोळी करून आले. काय करायचं? नाश्ता करून चहा वगैरे बनवू काय? नको? दूध घेऊन येत आता बाहेर. तर आम्ही आहोत ना, ते आमच्याकडे बघा स्टीलचा साबण आहे. ते मशीनमध्ये टाकतं. मशीनमध्ये टाक. स्टीलचा साबण बघा. आज मी कपडे हाताने नाही धुवत, मशीनमध्ये धुणार आहे. तरी मी आवडते धुतले कपडे काय मशीनमध्ये. ते बघा मी चादर वगैरे धुवून सुकवली आहे. चादर कपडे सगळे धुवून सुकवलेत. फक्त आता ह्यांचे जे कपडे आहेत ते मी मशीनला धुणार आहे, कारण की आज थोडं घरामध्ये काम खूपच जास्त हा साबण आहे ना, कशाला वापरतात मी तुम्हाला सांगते. आणि हा साबण मला माझ्या पप्पाने आणून दिला बर्थडेला ना. बड्डेच्या आधी आणून दिलाय. बड्डेला नाही, बड्डेच्या आधी आणलेला. तर हा साबणवरती आपण काय कांदा कापतो या आपण लसूण कापतो, तर आपल्या हातावरती तर लसूणची आणि कांद्याची घाण वास असतो ना. तर ह्याने धुतल्यावरती तो वास लगेच 5 मिनिटात जातो. फक्त ह्याला आहे ना, ह्याला विरघळत नाही कधी. असं फक्त चोलायचं. असं पाणी घेऊन लगेच निघून. तर तुझ्या अजून बरी नाही वाटते. तुझ्या अंगामध्ये आहे ताप आहे. मेन म्हणजे ताप आणि तिला खोकल्याने परेशान करते. मम्मीची पण खाल्ली. पप्पा असल्या मम्मी कधी काही खाते का? मम्मी पप्पाला शेअर करते ना. झाडांना पाणी घालताय. तर काकाची मोठी लाडकी पोरगी आहेस ना तू. तू नाही खाल्ला म्हणून काकाने नाही खाल्ला. बघतो आता तुझ्या काका खातायत काय काकांमध्ये. चल नाश्ता करूया. चल मशीन लावूया आपण. चला इकडे भांडी पडलीत घासायची. जो सकाळी ज्यूस बनवला त्याची अर्धी भांडी घासून काढली आहेत. तर ही थोडी भांडी बाकी आहेत ती घासून घेते. झाडांना पाणी घालते. अजून नाश्ता वगैरे बाकी आहे. तर आता नाश्ता वगैरे काहीतरी बनवते. तर घरामध्ये आज काम जास्ती आहे. जेवण वगैरे पण लवकर आटवायचं आहे. दुपारी मला सुद्धा जायचं आहे बाहेर. ऋतुजाला घेऊन थोडी शॉपिंग आमच्या अजून बाकी आहे. गावाला जायचं आहे. आणि तर ऋतूला घेऊन. ऋतू येशील का शॉपिंगला माझ्यासोबत? दोघीच जाऊ रिक्षाने. ठीक आहे. चल ऋतुजाचे सामान राहिले सगळे कपडे वगैरे घ्यायचे. बस काहीतरी करू. काय करू? काय नाही. नाही ऋतू, तुला काय खायचं अलाउड बाहेर? पप्पा मारतील मला. ठीक आहे चल मग. मी आता आले आहे ऋतुजाला घेऊन मार्केटला डोंबिवलीमध्ये. ऋतुजाची थोडी शॉपिंग बाकी आहे, तर शॉपिंग करायला. काय ऋतुजाला घ्यायचं आहे ते कपडे वगैरे घेऊन टाकते. आज परत टाईम पण नाही आहे.
घरामध्ये लई जास्तीच गर्दी झाली आहे. इकडे ऋतुजा आहे. ऋतू तर आता सकाळचा टाईम आहे, 11 वाजले आहेत. तर सगळे कामं वगैरे आवरली. 11 ते 11:30 वाजले. सगळे कपडे वगैरे धुतले लवकर फटाफट सकाळी. सगळी कामं आवरली, कारण की रात्री मला खूपच मार्केटमधून यायला उशीर झाला. तर मी दुपारचं जेवण वगैरे करूनच गेली होती संध्याकाळपर्यंत, पण मला खूपच जास्त उशीर झाला आणि इतकी गर्दी होती मार्केटला ना, खूपच गर्दी होती. ऋतुजा तर इतकी कंटाळलेली गर्दी बघून काही घेऊनच देत नव्हती. मम्मी घरी चल मम्मा घरी चल. मग अर्धा काही वस्तू घ्यायचं होते, तिचे कपडे वगैरे ते घेतले सगळे, आणि अर्धा जे सामान आहे ते बाकी राहिले. तर आता संध्याकाळी सगळं जाऊन घेऊन येते. तुम्हाला माहितीच आहे की गणपतीला तर 2च दिवस राहिले आहेत आणि उद्या आम्ही गावाला जायचं आहे आम्हाला. तर सगळी पॅकिंग वगैरे पडली आहे. ऋतुजाची बॅग मी बहुतेक तर पॅकिंग केली आहे. आमचं पूर्ण सामान राहिलं आहे पॅक करायचं. आता सगळी मी तयारी करायला बसते. सगळं काम लवकर आटपलं. डाळ भात घातलं आहे, भाजी बाकी आहे, ती मी आता ऋतुजाला घ्यायला जाईल तेव्हा भाजी घेऊन येईल. आता 1 वाजता येईल, 12:30 पावणे 1पर्यंत येईल ती. तर मग तेव्हा भाजी घेऊन येते. तर आता मी पहिले काय करते, त्यांनी मला सांगितले आज पॅकिंग काही करून घे. तर आता सगळ्या बॅगा ज्या आहेत त्या मी काढते आणि सगळी पॅकिंग करून घेते. तर दाखवते किती पसारा पडला आहे तो घरात. इथे जी ऋतुजाची बॅग आहे ती मी पॅक केली आहे. तिची बहुतेक तर बॅग पॅक झाली आहे. इथे हा पसारा पडला, इथे अजून बॅगा पॅक करायच्या आहेत. पसारा पडला, अजून बॅगा पॅक करायच्या पडल्या, तर मी करून घेते पटकन. ऋतुजाची बॅग मी बहुतेक झाल्या. आता हा माझा जो काढला आहे पसारा तो मी पटकन आवरून घेते, कारण की ते येतीलच आता. बहुतेक तर बोललेत मी लवकर येईल, त्यांच्या कामासाठी ते बाहेर गेलेत. संध्याकाळपर्यंत काही पसारा ठेवून पटकन बॅग आवरते. तिथे गावाला जायची पॅकिंग एकदम धुमधडाक्यात चालू आहे. बघा किती बॅग वगैरे घेतलेत. पप्पाने नवीन बॅग पण आणले वॉटरप्रूफ, कारण का कपडे खराब नको व्हायला. सगळं सामान वगैरे भरते पप्पाने. आता नवीन पप्पासाठी बॅग पण आणली परत, आणि बिस्किट वगैरे सगळं गावाला न्यायला सगळं आणलंय. मी तुम्हाला दाखवते बॅग पॅकिंग किती जोरात चालू आहे. काय करतेस? एक बॅग भरली माझी मी आताच. पप्पाची बॅग आणली पप्पानी. तिथे अजून एक बॅग आणली आहे. इथे ही बॅग आहे. ती काकूला साडी घेतली ना, गावच्या काकूला. आता बॉक्स मी काढून हे करते. हो, एवढा बॉक्स कशाला घेऊ. बघा किती सगळं सामान घेतलंय. अजून ही तर बाकीच आहे. बघा माझ्या ह्याच्यामध्ये आहेत सगळे. बॅग अजून भरायचे आहेत, कपडे झाले टाईट. फक्त माझी आबा बघा, इथे पण आहे, इथे पण आहे, आणि हे मम्मीचे फक्त पप्पाच्या ह्याच्यामध्ये भरणार आहे. आणि मी खाऊन भरायचे पप्पाच्या ह्याच्यामध्ये राहून जातील सगळे. पप्पाचे सगळे राहून जातील आणि ह्याच्यामध्ये सगळे खोल्या एवढी आहेत, सगळं भरायचं आहे. फ्रूट्स वगैरे गणपती बाप्पासाठी. आता हे एक काकूची साडी, टॉवेल वगैरे पण घेतलंय. इथे सगळं मेकअपचं सामान आहे. आणि मेकअपचा नाही, तो पप्पाचा आहे, ते तुझ्या बांगड्या. हे कंटी वगैरे घेतले आहे, मुकुट कंटी आणि अगरबत्ती ते आहेत. किती सारे घेतलेत अगरबत्ती. आणि बिस्किट बघा तुम्ही, गावाला जायचं असलं का खूप तयारी असते. अजून काही फळं वगैरे पण बाहेर अजून पडलेत ना. ही आणली वॉटरप्रूफ बॅग पप्पाने. ह्याच्यामध्ये काय भरणार आहेस? ह्या वर्षी माहिती नाही, मम्मीने मला खूप खाऊने आणलंय गावाला जायला. किती आहे तुला? तुझ्याची तब्येत पप्पाच्या बर्थडेच्या दिवसापासून ती तब्येत खराब झाली आहे. ती तब्येत खराबच आहे अजून, म्हणून तुझ्याला ह्यावेळी काहीच खाऊ नाही घेतला. सगळ्या बाबांसाठी आणि गावच्या आजीसाठी घेतलाय. ह्या वर्षी माहिती नाही मम्मीने किती महिन्यांनी मला घेतलं नसेल गावाला जायला खाऊ, नंतर नेहमी घेते. तुझ्याला नाही घ्यायचं तेलकट, काय गावाला जाऊन परत जास्त झाली झालं. मम्मी ह्याच्यामध्ये तू सगळं भरलंस? भरलंय. तुझे सगळे नवीन कपडे सगळे खाली टाकले आणि जुने कपडे सगळे वरती ठेवले. जुने कपडे पण घेतलेस? जुने घरामध्ये घालायला, नवीन कार्यक्रमामध्ये घालायला. सारखे सारखे चेंज करायला लागतात ना तुला कपडे, म्हणून मग जुने पण घेतले. एकदम किती झाले बाबा? एकदम दाबून दाबून भरला असेल मम्मीने. लगेच कपडा माझा भराय 2 मिनिटं.
जेव्हा जा त्याचे पप्पा आलेत आता. मम्मी ह्याचं हे का कमी आहे वरती कॅप? हा ते काय माहिती पप्पाने काय बॅग आणली. पण कपडे भरते म्हणजे किती बॅग मम्मी? ही पण घेणार पप्पाची बॅग? हा 1 2 3 4 बॅग. अजून त्यात मला खूप भरायचं सामान बाकी आहे. मम्मी मग पिशवी पण घेणार ना? हा आता आणि मम्मीचे एक हे पण आहे, पर्स पण आहे. माझी पण पर्स घ्यायची आहे. मम्मी माझा गणपती बाप्पा काय भरणार आहेस? तुझ्याची नवीन काकू आहे ना तिच्यासाठी साडी घेतली आम्ही. ही माझी काकू आहे बघा. तिच्यासाठी साडी घेतली. मम्मी माझा गणपती बाप्पा कशामध्ये भरणार आहेस? हा ते दिलं पण बॅगेमध्ये. हा, एक आपल्या खाली टाकू अशी उभी ठेव उभी ना चालतील ना. आणि फळं कधी भरायची? सकाळी करते. सकाळी जाताना पिशवी बांधून ठेव. सकाळी जाऊन पिशवी टाकून ठेव. कापडाची पिशवी इथं भरून ठेव लागते राहतील ना अशी. एक बाजूला फळांसाठी जागा ठेवू. कुठली तरी एक बाजू कुठं हा. याच्या 2 लाईनी बसतील वाटतं. याच्या 2 लाईनी बसतील काय कुठेच्या म्हणजे पप्पा किती हे करतात. त्या चहा पावडर घेतलेली आहे पूर्ण हा पॅकेट. बिस्किटचे सगळे पुढे असे उभे राहिलेत. इकडे आपल्याला फळं राहतील सगळे आणि अगरबत्ती वगैरे कंटी वगैरे जा ना तिथे असं. ती तर वर ठेवली तरी चाल. कंटीला काय आहे याच्यामध्ये? कंटी आणि मुकुट. अशी कशाला ठेवतेस? हवा काढून दे. हवा इज मोस्ट इम्पॉर्टंट. मला ही साडी खूप आवडली. कुठे मी? काय रे मुकुट का नाही भेटला पप्पा? फेटा फेटा का नाही आणलात? हा नको काय ते आणलात? फेटा नाही पाहिजे होता आपल्या गणपतीला. फेटा छान वाटतं. 2 वर्षाचा फेटा नाही आणत तुम्ही. यूज करून टाकलात सगळं. तिथे वरती ते लोणचं ते सगळं पुढे लोणचं थोडंसं लोणचं घेतलंय. माझ्यासाठी मम्मीने लोणचं घेतलंय. ही वर आहे एका बाजूला. फळं राहतील तिकडे. वर बाजूला घे. त्याचा डब्बा येतो. तो मावशीचा डब्बा नाहीये. मावशीचा डब्बा लाडू दिलेले ना. नाही पण मावशीचा नाही. तू मामाच्या गावाला दिलास तरी चालेल कारण का तो माझा नाही आहे, आईचा डब्बा आहे अशी बोलली मला उजू मावशी. असं ते परत तिच्याकडेच घेऊन जाऊ आपण. त्याच्यामध्ये तिला हे घेतले ड्रायफ्रूट. ओके. उद्या जा आणि प्रसाद देऊन या. परवा बाप्पा करा माझ्यासोबत चल मावशीकडे. फळं घेऊन जाऊ आणि मिठाईचा एक थोडा घेऊन जाऊ तिला. इथे अजून मिठाई घ्यायचे बाकी आहेत. मिठाई कशामध्ये ठेवणार? ह्याच्यामध्ये कशामध्ये ठेवणार? आता ती गावाला घ्यायची मिठाई, इथे नाही घ्यायची. पप्पाला काम फुटला. तुझंच नाही पप्पा सगळे आम्ही असं कोणत्या टायमात नाही शॉपिंग जास्ती करत. पण गणपतीला ऋतुजाचे पप्पा तर कधी शॉपिंग नाही करत. कधीच वस्तू घेत नाही. पण गणपतीला ते नवीन कपडे घेतात. बाकी मी म्हणत नाही का अहो मला पण त्यांच्याकडे बघून खुशी वाटते. ह्यावेळी कधीच असं हनुमान जयंतीला जातात, मे महिन्यात जातात तर कधीच ते घेत नाही काहीच कपडे. मात्र शॉपिंग करतात आणि गावाला गेल्यावर एकही कपडा घालणार नाही. जुने कपडे घालून फिरतील. कशाला उगाच? पाऊस खूप पडतोय, खराब होतील कपडे. सेम वाक्य. काही नको झालंय. एवढा बाजार आता मी घेऊन चालले तसंच त्यांचे कपडे घेऊन यायला लागतील. बघूया आता मला कळेल घालतायत की नाही ते. घातले तर चांगलं आहे तर बोलते. पप्पा गणपती पप्पा तर कुर्ता वगैरे पण घेणार होते. नाही घेत ना? घेताय का कुर्ता? मम्मी घे ना ग. तुझ्या मनीष काकांच्या लग्नातलं आहे ना कुर्ते? दोन आहेत चांगले कुर्ते. नाही घालत. अगं घे ना. नाही घालत. तू घे तर. तुझ्या पप्पाला बोलीस ना घाला तर पप्पा लगेच 1 मिनिटात घालतील. माझा ऐकत नाही. पप्पा सगळ्या बॅगा ज्या आहेत त्या अशा पॅक करून घेतल्यात. बॅगा सगळ्या भरून घेतल्यात. ते पॅकिंग तर झाली आहे. ते पॅकिंगची कामं वगैरे करून घेतली. मेन म्हणजे कपडे भरून घेतले. बाकीचे जे फल फ्रूट सगळं आहे ते सकाळी उठल्यावरती उद्या
सगळं भरून घेईल. बाकी सगळं मी सामान भरून घेतलं आहे, तर आता टेन्शन नाही. मेन म्हणजे पॅकिंग होती. आणि मम्मींच्या पण काही ब्लाऊज वगैरे मी साडीचा ब्लाऊज शिवाय टाकलेला, तो सुद्धा मी पटकन जाऊन घेऊन आली. साडी वगैरे घेऊन आली आणि ते पण मी सगळं भरून टाकलं. ते मी आता आठवण करते माझं काय राहिलं आहे, काय होतं. गावी गेल्यावर ते सगळ्या गोष्टी आठवण येतात. तर आमच्या बॅगा झाल्या 4. अजून हातातली अजून एक फळांची होईल वेगळी, अशा 4 बॅगा मोठ्या मोठ्या झाल्या. तर आता बघूया, सकाळी आम्ही ट्रेनने जाणार आहोत, गाडी वगैरे नाही केली. तर चला आता बघूया. जेवणाच्या मागे तर ऋतुजाचे पप्पा गेलेत आंघोळीला. आज ऋतुजाला मी ट्युशनला नाही सोडली आहे, कारण की पप्पा बोलले नको सोडू आज ट्युशनला, सगळं माझं लईच काम होतं. मला बघा दुपारी मी 12 वाजल्यापासून करायला बसले, ते मला आत्ता 6:30 वाजले. पप्पा बोलले नको आता तिला सोडू तू, तर मग तिला ट्युशनला नाही सोडले. तर आता मी सगळं काम वगैरे आवरलं. आता मी पहिले जेवण करून घेते, कारण की परत मला थोडं बाहेर जायचं आहे काही ना काही आणायला. तर चला जेवण करून घेते पटकन.